हॉरर मूवी इकडे किचन आहे, बट आता माझी हिम्मत नाही तिकडे जायची. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत गावामध्ये. यात्रा आहे, यात्रेचा दुसरा दिवस आहे, तर मंदिरामध्ये जाऊ. तर आजचा ब्लॉग कसा असणार आहे ते दाखवेल. आणि म्हणजे थोडेसे छोटे मोठे असे दुकानं सुद्धा असतील घेण्यासाठी वगैरे, छोटे मोठे खेळणे वगैरे, लहान मुलांसाठी प्रसाद वगैरे असेल, सगळं बघायला मिळेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तर चला, आम्ही आता निघतो, खूप उशीर झालेला आहे, मम्मी ओरडत आहे, तर चला. आणि आता खाली गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात पहिलं तर आम्ही मंदिरामध्ये जाऊन पाया पडून आलो. सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सर्वांनी आईस्क्रीम खात होतं मस्त आम्ही. आणि यात्रेमध्ये खायचं काय तर मग सगळ्यांना आईस्क्रीमच द्यावी लागते, कारण आईस्क्रीम आणि जलेबी हे दोनच पदार्थ असतात. आणि सर्वांसाठी म्हणजे छोटे मोठे गोष्टी असतात. खेडेगाव आहे त्यामुळे काय सिटीसारखी यात्रा नसते आमच्या गावची. खेळणी वगैरे, बांगड्या असतात बायकांसाठी, छोट्या मुलांसाठी खेळणी, प्रसाद वगैरे असतो आणि जास्त करून आईस्क्रीम आणि छोट्या मोठ्या अशा गोष्टी असतात. जास्त करून खेळणीच असतात. आणि हे बघा, अशा प्रकारची आमची यात्रा असते. आणि मुलींसाठी पण छोट्या मोठ्या गोष्टी असतात, म्हणजे जसं की रिंग वगैरे, ज्वेलरी, छोट्या मोठ्या क्लिप्स वगैरे. यात्रेमध्ये आम्ही तर काय घेतलं नाही, पण सर्वांना भेटलं. आणि ह्या माझ्या छोट्या फ्रेंड्स म्हणजे बहिणीच आहेत. आणि हे आमचं मंदिर आहे, छोटंसंच आहे मंदिर. आणि आमचं गाव आहे ते पूर्ण खूप मोठं होतं अगोदर, पण त्याच्यानंतर खूप जणांनी वरती घरं बांधली, कारण की आमच्या इथे दरड आहे ती पडत असते दरवर्षी, त्यामुळे पब्लिकसुद्धा खूप कमी होती. आणि यात्रा आहे ती खूप कमी प्रमाणात भरते आता. पहिली खूप मोठी भरायची, खूप दुकानं वगैरे असायची, पण आता खूप कमी प्रमाण झालेलं आहे. यात्रेला मेन म्हणजे आजूबाजूचे जे गावं आहेत त्याच्यामधले गावातले देव आहेत ते आमच्या गावातल्या देवांच्या भेटीसाठी येतात. आणि त्यांची भेट होते. चौक असतो, गोंधळ आणि तमाशा असतो, छबिना असतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत. ज्यांना बघायचं असेल त्यांनी याच्या अगोदरचा ब्लॉग आहे, मी अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा. आणि हे आमचं गावामधलं छोटं असं मंदिर आहे, छोटं पण खूप सारं सुंदर. आणि मंदिरामध्ये आमच्या पहिले तर जाणाई देवी आणि त्याच्यानंतर सुकाई देवी आहे. आणि हे केदारनाथ आहेत आणि हे काळ भैरवनाथ आहेत, असे आमचे दैवत आहेत. आणि असं आमचं नेवकणे मारवण गावचं जागरूक देवस्थान आहे. आणि आता चौक भरतो, त्यामुळे सगळी पब्लिक आहे ते गावामधले मंदिरामध्ये जमले होते. आणि मला पटपट व्हिडिओ घ्यायची होती आणि निघायचं होतं, कारण की चौक भरणार होता. आणि इकडे दोघीजण माझ्या वेट करत होत्या की मी कधी येईल व्हिडिओ काढून. आणि इकडे काट्या आहेत त्या लावल्या होत्या, ज्या 2 असतात दुसऱ्या गावावरून येतात त्या, डप्पळवाडी आणि काठीचे. आणि हे छोटंसं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं. आणि पाठी आहे तो आंब्याचं झाड आहे, ते खूप जुनं होतं, म्हणजे कितीतरी पिढ्या त्या झाड बघितलं असेल, पण आता पूर्ण सुकून गेलेलं आहे झाड ते. आणि आमच्याकडे प्रथा असते की देवांवरती गुलाल टाकायचा यात्रेमध्ये. आणि ही माझी बहीण संजना, मोठी बहीण आहे माझी, काकांची मुलगी. आणि ही भक्तीला तर सगळेजण ओळखतच आहेत. तर चला आता गाव फिरूया, आपण गाव बघूया, तुम्हाला गाव दाखवते. आणि हे आमचं गाव आहे छोटंसं, म्हणजे जिथे मी पहिली राहायची ते सगळ्यांची घरं आहेत ती अशी पडलेली आहेत, म्हणजे सगळे उचकटलेले आहेत सर्वांनी. हे पप्पा दादाच आहे. आणि हे आप्पा म्हणजे माझ्या आजीचं घर आहे, माझ्या आजीच्या मम्मीचं घर आहे. हे बघ जीन्स इथे कोणी टाकले सुकत. हे बघ ना कसं झालंय सगळं. आम्ही ते सारवून राहायचो, व्हिडिओ चालू. हां, आणि इथे आम्ही खेळायचो ह्या दगडावर. आणि फणस, ह्या फणसाचा एक पण फणस मी अजून खाल्ला नाही आहे. हे पण घर पडलं आहे. ओ शिट यार, कैसा हो गया सब. मला पण भीती वाटायला लागली. एकदम हॉरर मूवी जाऊ तरी. एक स्ट्रगल होता ही है लाइफ में, बस आप भी मत आओ जी हमारे सामने.
कसं सांगू राणी मला गाव सुटाना. स्टोरी पण टाकलेली सगळं व्ह्यू. हो शिट यार, तुला आठवत नाही? हे नाही ना, हेच आहे. इथे कुठे होतं? हेच घर आहे. अरे बापरे. आणि हा दगड आमचा, इथे बगीचा केला होता सगळा मस्त. आणि हे आमचं घर. इथे झाड होती जास्वंदीची आणि गुलाबाची, बट आता ते गेले. पण हे बघ ना कसं असं पडलं बिडलंय. शिट यार, खूप बेकार वाटतंय मला. नको जाऊ, बघते ना थोडंसं. सुख सुख. आणि हे आमचं घर आहे, आमचा गोठा. आणि तिकडे आमची ओटी आणि तिकडे किचन आहे. पण आता माझी हिंमत नाही तिकडे जायची, खूप भीती वाटते मला. जाऊ की नको? सुख सुख. ही आमची देवळी, ती पण एक छोटीशी देवळी. सगळं पडलं यार. आणि हे आमचं झाड आहे आंब्याचं. बट इथे बहुत सारा गंदा हो गया. हा 3 वर्ष झाली ना त्यामुळे. हा ना, मला पण असं वाटतं एक वेगळ्या जागेचं. मला हर्ट वाली फिलिंग झाली. असं जागा कशी झाली. चलो बाय बाय घर. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तर कसं असेल काय माहित. आणि आता आमचं घर तर बघून झालेलं आहे जुनं. खूप वर्षानंतर घर बघितलं. तर चला आता जाऊया आपल्या घरी. आणि आता फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत. गाडीवरून दादाने सोडलं आम्हाला. आणि खूप थकायला झालं कारण की ऊन भरपूर होतं. आणि त्याचा पाय वगैरे पडलो. आणि जास्त व्हिडिओ नाही घेता आली कारण सगळे ओळखीचे सगळेच लोक मिळत होते. सगळ्यांना भेटत होते. सगळ्यांना हाय हॅलो केलं. सगळ्यांना भेटून आले. आणि हा व्हिडिओसाठी. आणि काय झालं माहिती आहे, मी व्हिडिओ शूट करता करता अचानक माझा फोन स्विच ऑफ झाला. माझ्या लक्षातच नाही की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. त्यामुळे एंडसाठी मी अशीच थांबले. आणि लाईट पण गेली होती. त्यानंतर चार्जिंग केली आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ शूट करते. आणि तो पूर्ण रात्र झाल्यामुळे मला लाईटिंगच्या समोर व्हिडिओ शूट करावे लागले. तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता. आणि आता फायनली उद्या जाऊ रिटर्न मुंबईला. यात्रा आमची झालेली आहे. जास्त मला नाही दाखवता आला कारण की खूप सारी गर्दी गडबडी होती सगळी. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव यू गाईज. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. टाटा.